तर मित्रांनो, आता आपण बाहेर चाललो आहे. मी बाहेर चाललो, जरा कामं आहे. हे एक कुरिअर आहे, कुरिअर करायचं आहे. आणि आता याच्यात काय आहे, तर याच्यात मसाला आहे. माझ्या एका मावशीला मसाला हवा आहे, म्हणजे ती पुण्याला राहते, तिला हवा आहे, तर ते आहे. आणि काही नाही, आता बाकीचे तसेच टाईमपास कामं आहे. हे आण ते आण, फालतूगिरी पण आहे. ते पण कामं आहे, कोणतंच काम फालतू नाही राहत. तर आता चला, आता ते कामं करून येतो आणि भेटतो तुम्हाला. आणि जेवायला काय आहे आज, मला वाटतं जेवायला बटाट्याची भाजी होईल, जे नागपूर किंवा विदर्भाच्या भाषेत ज्याला आलूचं भरीत असं म्हणतात. सो तशी वाली भाजी होणार आहे, म्हणजे फोडींची नाही, उकडलेल्या बटाट्याची फोडींची नाही, उकडलेल्या बटाट्याचं स्मॅश करून फुल. सो आलूचं भरीत. तर बघूया, दाखवतो तुम्हाला पण कसं होतं आहे, काय होतं आहे. भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. नमस्कार. हा मित्रांनो, आता जर तुम्ही पाहिलं, मी बाहेर गेलो होतो, मग मी अगोचरपणा करत एक फळ आणलं, जावा प्लम. हे जांभूळ, मराठीत आपला जांभूळ. हां, मी असं ऐकलं आहे, काय बघितलं पण आहे की खूप जणांना हे फळ नाही आवडत, पण तुम्ही हे फळ खाल्लं पाहिजे. का ते पण मी सांगेन. याच्यानी रक्तातली शुगर वाढत नाही, हिमोग्लोबिन वाढायला पण मदत होते, आणि डायजेशन पण इम्प्रूव्ह होतं. म्हणजे असं म्हणतात की कोणती पण बेरी एक्सेप्ट फॉर स्ट्रॉबेरी तुम्ही कोणती पण बेरी खाली, समज ब्लूबेरी, रास्पबेरी, अदर ते ती एक कोणती तरी बेरी, मलबेरी. सो सगळ्या फळांमध्ये या बेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर होतात, ज्याच्याने आपलं डायजेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होते, आणि बाकीचं पण आपलं शरीराचं तंत्र जरा बरोबर राहतं. तर तुम्ही पण खा, मी पण खाते. आताही याच दिवसात मी आताही अजून एका दुकट वेळा पाऊस झाला की बाय टाटा बाय होऊन जाईन जांभळांना, म्हणून म्हटलो आज घेऊन जाऊ जांभळ. आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आई पोळ्या करताय, भाजी मी करणार आहे, आणि मी आज तुम्हाला ताट दाखवेल. मी नेहमी नाही दाखवत, आज मी दाखवेल. आता भेटतो थोड्या वेळाने. नमस्कार मित्रांनो. तर मी जसं सांगितलं होतं की आज आम्ही बहुतेक बटाट्याची भाजी करू. कशी? आलूचा भरीत, विदर्भाच्या भाषेत आलूचा भरीत. तर आम्ही त्याच्यात थोडंसं ट्विस्ट अँड टर्न केलं. काय केलं ते पण तुम्हाला दाखवतो, थांबा. आम्ही भाजी बनवली, याच्यात बटाटा आहे, पण सोबत याच्यात फुलकोबी, शिमला मिरची आणि पत्ताकोबी, गाजर असं सगळं आहे. थोडक्यात सांगायचं तर आम्ही पावभाजीची जी भाजी बनवतो आपण, तशी भाजी बनवली. का? कारण चेक केलं भाजी, तर एवढीशी फुलकोबी, एवढीशी पत्ताकोबी असं सगळं उरलेलं होतं. म्हटलं चला हे करून टाकू, पण त्याच्यासोबत पावने आणले, कारण मग इंडियन ब्रेड्स घरी झाले होते, म्हणजे पोळ्या झाल्या होत्या. तर म्हटलं चला पोळीसोबत ही भाजी खाऊ, चांगली लागते. तर आता हे खाऊया. वरण भात पण आहे गरम गरम, म्हणजे साजूक तूप, वरण आणि भात. काय म्हणतात त्याला, तृप्ती. हां, तृप्त, आत्मा शांत करणे. तर आता हे सगळं जेवूया आणि भेटतो तुम्हाला वापस थोड्या वेळाने. वामकुक्षी वगैरे घेऊन भेटतो. नमस्कार मित्रांनो, मंडळी. तर संध्याकाळ वगैरे झालेली आहे, छान हवा चालू आहे, जरा पाऊस झाला तर आता जरा बरं वाटत आहे. एसीचा पण यूज कमी झाला, आणि खूप दिवसांनी गच्चीवर आलो आता. म्हणजे खूप दिवसांनीच आलो, खरंच खूप दिवसांनी आलो. 5-6 दिवस तर ठीक आहे, म्हणजे ते लग्नात होतं तरी पण, त्याच्या आधी पण मग येत नव्हतं मध्यंतरी. खूप दिवसांनी आलं, चांगलं वारा चालू आहे, छान होतं. आज चिमण्या दिसत आहे, चिमण्या साक्षात. चिमण्यांचं दर्शन आता जरा रेअर झाला आहे, पण दिसत आहे. आणि आता थोड्या इथं टाइमपास करूया, घरी जाऊया, मग पाहूया रात्रीचं काय प्रयोजन आहे. चला तर आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आता गाणे ऐकूया, थोडेसे छान वातावरण आहे, तर थोडं ते पण एन्जॉय करूया. भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. नमस्कार मित्रांनो. तर आता आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. काही नाही, सकाळची भाजी पण उरली होती, तीच खाल्ली, वाया नको जायला म्हणून. आणि आता शेड वगैरे लागत आहे, आज जरा झोप लवकर येत आहे. तर
आता झोपायचं. भेटूया उद्या सकाळी. उद्यापासून आपला वर्कआउट वापस चालू करणार आहे असं मी ठरवलं आहे. कारण काल पण मी म्हणजे आजपासून करणार होतो, पण काल मी लवकर येणार या हिशोबाने गेलो, पण मला यायला उशीरच झाला. मी काहीतरी 12-6 घरी आलो, मग त्याच्यामुळे आज पण नाही जाणं झालं. झोप नाही होत म्हणून, बस बाकी काही नाही. थोडंसं झोपेचं शेड्यूल हल्लं ना त्याच्यामुळे. तर आता उद्यापासून जायचं आहे, कन्फर्म आहे. तो मिलते कल सवेरे ऑन मॉर्निंग वॉक. बाय बाय, सी यू, गुड नाईट, शुभरात्री, टाटा.